सिस्टमच गटारसारखं बनलंय तर मग झुरळ तर होणारच. आता म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही सिस्टममुळे झालेली आहे असं वाटतं. हा, सिस्टममुळे तर झाली आहे नक्कीच. कारण की कोण आम्हाला असं टॅग का देऊ शकतं जेव्हा आम्ही एवढं एज्युकेशन करतोय, परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर बसून तुम्ही आम्हाला एक टॅग देताय कॉक्रोचचा. हे आता कॉक्रोच जनता पार्टी आमचे मायवन मित्र आहेत फॉलो. मी त्यांना सांगितले सगळ्यांना किती फॉलो फॉलो नका आहेत करू. त्याचे? म्हणजे काहीतरी 13 आहेत वाटतं, 13. 13 मित्र आहेत. हा 13 मित्र फॉलो. म्हणजे 13 मित्र फॉलो करतात पण तू मी नाही. विरोध करतोय हा, कॉक्रोच जनता पार्टी. हा. बाकी अजून फॉलोअर्स मध्ये जाऊन बघितलं ना आपण, तिथे आता आपण पाकिस्तानचा फ्लॅग पाठवू. हे बघ, सगळे पाकिस्तान. हे दिसतात. दिसतं ना? हे पुन्हा एकदा असं सगळं करून दाखव. हे सगळे फॉलोअर्स नाही काय, सगळे पाकिस्तानीच आता ह्याच्यामध्ये ह्याचा टाकू आपण. भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष असताना काही दिवसांपूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म सोशल मीडियावरती झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत ही चळवळ कशा पद्धतीने उभी राहिली किंवा का उभी राहिली त्याचं कारण म्हणजे भारताचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी एका सुनावणी दरम्यान भारताच्या युवकाला पॅरासाइट कॉक्रोच अशी टर्म दिली. म्हणजे असं ते म्हणाले की भारताचा युवक ज्याला काही कामं नसतात तो मीडियामध्ये तरी जातो किंवा एक आयटी ऍक्टिव्हिस्ट जरी होतो किंवा काहीतरी सामाजिक कार्यामध्ये जातो किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षात जाऊन काहीतरी तो काम करतो. अशा पद्धतीची अवस्था ही झुरळांची आहे आणि त्यामुळे भारताच्या युवकांना ही झुरळांची उपमा दिली. एकंदरीत कॉक्रोच असं सरन्यायाधीश म्हणाले. त्यानंतर इंस्टाग्रामवरती आपण जर पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक पेज खोलण्यात आलं. अभिजित दिपके त्याच्या माध्यमातून पेज म्हणजे हे खोलण्यात आलं आणि त्याच नंतर मोठ्या प्रमाणात देशभरातून नाहीतर जगभरातून त्याला फॉलोअर्स जे ते फॉलो करायला लागले. आज त्या अकाउंटची परिस्थिती अशी आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या इंस्टाग्राम पेजला देखील मागे टाकले, त्याचबरोबर काँग्रेसच्या पेजला देखील मागे टाकले, तसंच इतर राजकीय पक्ष असतील त्यांच्या देखील पेजला मागे टाकले. परंतु खरंच कॉक्रोच जनता पार्टी बद्दल आत्ताच्या युवकांना नेमकं काय वाटतं या संदर्भातच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. म्हणजे ही जी पार्टी आहे ही खरंच अस्तित्वात यावी देशामध्ये की नाही काय? मला तर एवढंच वाटतं की ती अस्तित्वात तर येणार नाही, बट का अस्तित्वात येणार ना असं का वाटतं? आपण मला तर सध्या ती फालतूगिरीच वाटते. का आपण बघायला गेलं तर त्याचे जेवढे सपोर्टर्स आहेत आतापर्यंत इन्फ्लुएन्सर्स आहेत ते सगळे, आणि इन्फ्लुएन्सर्सला काय पाहिजे, त्यांना व्ह्यूज पाहिजे, फॉलोअर्स पाहिजे, आणि सध्या तरी कॉक्रोच जनता पार्टीला सगळ्यात जास्त फॉलोअर्स भेटलेत. कुठल्याही जेन्युइन जी पार्टीज आहेत आपल्या इंडियामध्ये म्हणजे काँग्रेस त्यांच्यापेक्षा असेल, जास्त भाजप काँग्रेस, असेल. भाजप असेल, भाजपपेक्षाही क्रॉस करून गेली आहे कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स. तर मला तर एवढंच म्हणायचं आहे की ते आताच्या ह्याच्यात तर कोण फॉलोअर्स पण विकत घेतात लोक. हाँ, कॉकरोच जनता पार्टी एक नई पार्टी आई है, मैंने सुना है, बट इतना मुझे टाइम पास ही लगता है क्योंकि किसी ने कुछ बोला, चीफ जस्टिस ने कॉकरोचेस बोल दिया, पैरासाइट्स बोल दिया, इस पर हमने नई पार्टी खोल दी, या कुछ भी दूसरा इंस्टाग्राम पेज खोल दिया, उस पर फॉलोअर्स गेन कर लिया और हम बोल रहे हैं कि हम कुछ नया चालू करेंगे. तो ये टाइम पास है. नाही पण अस्तित्वामध्ये हा पक्ष होऊ शकतो का झुरळ जनता पक्ष असं म्हणून? कॉकरोच जनता पार्टी का एजेंडा ही हुआ है कि लेजी और अनएम्प्लॉयड यूथ. तो लेजी और अनएम्प्लॉयड यूथ क्या ही कर पाएगी कॉन्स्टिट्यूशन में उतर के? एक पार्टी खोल पाएगी बट क्या ही ग्रोथ करेगी? यही लड़ती रहेगी कि इसने हमें कॉकरोच बोला, इसने हमें पैरासाइट बोला. येणाऱ्या जनरेशनला कॉक्रोच बोलतात. जे त्यांचं पुढे जनरेशन आहे, जे त्यांना पुढे घेऊन जाणार आहे, त्यांना ते लोक कॉक्रोच बोलणार. मग ते लोक पुढे कसे जाणार? वरतून आम्ही एवढं एज्युकेशन करतोय, एज्युकेशन केल्यानंतर पण तुम्ही असं आम्हाला एक म्हणजे एक टॅग देताय कॉक्रोचचा. हा, मी पाहिलं तर मला ते चुकीचं वाटलं की भारतातल्या युवासाठी चीफ जस्टिस यांनी बोललं की तुम्ही कॉक्रोच आउट करून. तर मग मला ते पटलं नाही. तो टर्म वापरलाय कॉक्रोच वरून, तर मला हा पटला नाही की तुम्ही कॉक्रोच कसे बोललात. आता इथे जॉब वगैरे भेटत नाही, मग ही कोणाची चूक आहे? ही सरकारची चुकी आहे. चीफ जस्टिसनी विचारलं पाहिजे होतं सरकारांना की जॉब वगैरे आहेत की नाही, युवकाला जॉब भेटत आहेत की नाही, ते सगळं तर विचारायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही बोलला असतात तर मग ते वेगळं आहे. पण तुम्ही त्याने विचारलं वगैरे काय नाही, अचानक तुम्ही बोलून त्याला ह्याच्यावर की कॉक्रोच आहेत करून, तर मला ते पटलं नाही. ऐकलंय ना, ऐकलंय. म्हणजे काय कसं? नाही, फालतूगिरी सगळी हे युथला भडकवण्यासाठी सगळं केलंय.
जे आपले जे जेनजी आहे ना त्यांच्यासाठी भडकवण्यासाठी सगळं केलंय, बाकी काय नाही. असं काय वाटतं तुला? काय प्रोटेस्ट करण्यासाठी, भारताचा दुसरा नेपाळ बनवण्यासाठी केलंय. असं होऊ शकतं भारताचा दुसरा नेपाळ बनू शकतो? हा बनू शकतो. काय आजकालची जेनजी हे केल्याच्या नंतर मग होऊ शकतं, म्हणजे त्यांना माइंड डायव्हर्जन्स केलं तर होऊ शकतं. त्याचा मेन म्हणजे जो ओनर आहे त्या अकाउंटचा, अभिजित दिपके, तो स्वतः बॉस्टन मध्ये राहतो, आउट ऑफ इंडिया येतो. त्याला जर एवढंच करायचं आहे इंडियाच्या युथ साठी, त्याला एवढंच वाईट वाटलं, ते चीफ जस्टिस बोलले ना की आजकालचे युथ कॉक्रोच आहेत, पॅरासाइट्स आहेत, झुरळ आहेत, तर तुम्हाला एवढंच वाटतं ना तर तू इंडियामध्ये ये आणि लढ ना लोकांशी. आता तू एवढे फॉलोअर्स गेन केले, तू जेन्युइन असतील तर ते ऑन ग्राउंड पण येतील तुझ्या साईडने. जसं नेपाळमध्ये जे काही आंदोलन झालं, छेडण्यात आलं, नेपाल में जो हुआ जेंजीज स्ट्राइक करके, तो उसका उसके जैसा कुछ इफेक्ट इंडिया पे हो सकता है? इंडिया में जो वोट देने वाली ऑडियंस है वो काफ़ी ज़्यादा है, बट नेपाल में वो काफ़ी कम है. तो नेपाल में वो पॉसिबल है, बट जो इंडिया में है वो ऑलमोस्ट 1.6 बिलियन पॉपुलेशन है इंडिया का. अगर कॉकरोच जनता पार्टी आएगी कॉन्स्टिट्यूशन में तो भी लोग मेजोरिटी पार्ट जो है वो बीजेपी के पास ही जाएंगे, क्योंकि उन्होंने किया भी है और लोगों को लगता भी है, क्योंकि बहुत से लोग बीजेपी को मानते भी है. सीजेपी सिर्फ देंगे यूथ्स को देंगे, और यूथ इतना मैटर करता नहीं है. जैसे कि चीफ जस्टिस बोले पैरासाइट्स और कॉकरोचेस ही है, तो मुझे लगता नहीं कि कुछ कर पाएगा. तुला असं वाटतं का की ही जी चळवळ आहे म्हणजे कॉकरोच जनता पार्टी, ही जी मुवमेंट चालू झालेली आहे, या मुवमेंट संदर्भात तुझं मत? माझं मत तर ते जे पेज उघडलं गेलेलं आहे ते एक चांगल्यासाठीच उघडलं गेलं, कारण की यूथ जनरेशन त्याला सपोर्ट करते. म्हणजे आत्ता पण माझ्या मित्रांमध्ये काही करत नाही, पण काही करतात आहेत, त्यांना बरोबर वाटतंय. कारण की कोण आम्हाला असं टॅग का देऊ शकतं जेव्हा आम्ही एवढं एज्युकेशन करतोय, वरून तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर बसून तुम्ही आम्हाला एक टॅग देताय कॉक्रोचचा. आता जर सिस्टमला जर सांगत असेल, हा जो रोष असेल तुझ्याकडून, तर काय वाटतं सिस्टमला एक काय सांगशील तू आता? सिस्टमला बोललो पाहिजे की आधी तुम्ही जॉब वगैरे बघा की किती किती संख्येने आहे, त्याच्यावर तुम्ही पूर्ण प्रतिसाद घ्या. जॉब किती लागताय, किती भेटताय, त्याच्यावरती तुम्ही पुढे हे करा. अभी जो यूथ है उसका एक ही प्रॉब्लम रहता है कि उनको जॉब्स नहीं मिल रहा है. जॉब्स मिल रहा है तो फिर उनको सैलरी नहीं मिल रहा है. बट मेरा ऐसा मानना है कि ठीक है, वो एक कंसर्न है. अगर आपके स्किल्स अच्छे हैं, आप में टैलेंट है, तो आपको ऑब्वियस जॉब मिलेगा. इंटरव्यू सबके लिए होता है, ऐसा नहीं कि एक पर्टिकुलर कैंडिडेट के लिए होता है, सबके लिए इंटरव्यूज होते हैं. अगर जो गवर्नमेंट है, जो रूलिंग पार्टी है, और जो भी हमारा सिस्टम है, अगर हम उस पर सुधार करें तो ठीक है, हम अच्छा कर सकते हैं. अभी हम अच्छा कर ही रहे हैं, और लोगों को लगता है कि एक 1.6 बिलियन पॉपुलेशन का देश संभालना ईजी होता है, बट वो नहीं होता है. लोग नेपाल का एग्जाम्पल देते हैं, बट उसका पॉपुलेशन छोटा है. सीजेपी जैसे आप कह रहे हो कि बहुत मतलब बड़ा एग्जाम्पल है, अभी आने वाले टाइम में यही जेंजिस पीढ़ी, यही जेंजिस जो यूथ है, वही देश को संभालने वाला है, यही देश को तो आगे बढ़ाने वाला है. तो उस मतलब यही जेंजिस के लिए, यही यूथ के लिए जब भी कॉकरोच ये टर्म यूज किया जाता है, वो भी इंडिया के चीफ जस्टिस के तरफ से, तभी कैसा लगता है एज ए यूथ होने के नाते? ऐसे जो यूथ को अपने कंट्री को आगे बढ़ाना होता है, वो ये सब चीज़ों को ध्यान ना दे के अपने काम पर फोकस करते हैं, अपने कंट्री को रिप्रेजेंट करते हैं अलग अलग स्टेजेस पे जाके. आपने किसी सेलिब्रिटी या कोई भी इंडियन यूथ या कोई भी स्पोर्ट्स प्लेयर को बोलते हुए सुना है कि कॉकरोच जनता पार्टी या हमें कॉकरोचेस बोला? नहीं, वो अपने काम पे ध्यान दे रहे हैं, अपने कंट्री को रिप्रेजेंट कर. नाही, जर का युथकडे स्किल्स असेल ना, ते कशासाठी अनएम्प्लॉयमेंटसाठी चालू आहे ना सगळे. स्किल्स असेल तर जॉब लगेच मिळतात, जर का स्किल्स नाही तर मग काय हे नाही, जॉब नाही मिळत, मग ते असंच राहणार. मग असंच आहे. तुम्ही टेंडर ओपन करा, तुम्ही जेवढे टेंडर ओपन करणार तेवढे जॉबचे टेंडर ओपन करा. म्हणजे अगदी महत्वपूर्ण त्यांनी एक विषय मांडलाय. म्हणजे सध्या तुझं वय काय? 18. आता काय करतोस? मी सध्या स्टुडंट आहे. म्हणजे काय आता कितवी शिकलाय? मी आता 12th ला गेलोय. म्हणजे 12वीचा विद्यार्थी आहे, त्यासोबत सहजासहजी गप्पा मारताना एक गोष्ट समजून येते. आताच्या 12वीच्या विद्यार्थ्याला एक गोष्ट समजते की गव्हर्नमेंटनी टेंडर ओपन करावे, जॉब्स द्यावे, असं म्हटलं जातं. आणि तेच जर क्रिएट केले जात नाहीत, जॉबच क्रिएट केले जात नाही, तर कॉकरोच जनता पार्टी म्हणजे कॉकरोचची टर्म दिली जाते, त्यानंतर ही जनता पार्टी बनते. मग त्याबद्दल युवकांचं मत काय, हेच आपण जाणून घेत होतो. आता तू काहीतरी म्हणत होतास म्हणजे टेंडर. तेच की जर सिस्टम टेंडर्स देतील मग तेव्हाच जॉब होतील ना. आणि ते चीफ जस्टिसने युथला बोलायच्या अगोदर सिस्टमला क्वेश्चन केलं पाहिजे होतं की तुम्ही जर टेंडर्स ओपन करणार तेव्हा जाऊन युथला जॉब्स भेटतील ना. मग तुम्ही जर करतच नाही, जर तुम्ही ही गोष्ट झाल्यानंतर जर गव्हर्नमेंटने एवढे फॅसिलिटीज दिल्या असत्या, त्यानंतर जर तुम्ही युथला झुरळ बोलले असते तर ते मान्य आहे की आम्ही लेझी आहे, आम्ही सेल्फिश आहेत. बट आता हायच नाही ना, टेंडरच नाही, तर जॉब कुठून भेटणार, काय करणार आजकालची युथ. पहिले पण काँग्रेस, तर असं बोलू शकतो की काँग्रेस फर्स्ट पॉवरमध्ये तीच पार्टी होती की ती 40 इयर्स काहीतरी रूल केल्या त्यांनी. त्या टायमाला पण जर नव्हतं तर ती गोष्ट बघितली असेल. मग बीजेपी आली, आता युथला तेच वाटलं असेल की हे लोक आमच्या कामाचे नाही आहेत,
हे आमच्यासाठी काय करत नाही, तर आम्हाला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल फाईट बॅक करायसाठी. आता व्हायरल होत आहे तेव्हा असं वाटतंय का, म्हणजे एवढे देशामध्ये राजकीय पक्ष आहेत त्यामधून ह्या देशात कॉक्रोच जनता पार्टी पण येऊ शकते, ऑन ग्राउंड लेवलला काम करू शकते असं वाटतंय? कायच होऊ शकतं, इकडे काय पण होऊ शकतं. इथे शिवसेनामध्ये 2 गट फुटले तर मग ते काय पण होऊ शकतं भारताच्या पॉलिटिक्समध्ये. येऊ पण शकते ऑन ग्राउंड, ती सांगता पण येत नाही. पण लोकांचा प्रतिसाद, म्हणजे आता तुझ्यासारखा तू युवक आहेस, तुझ्यासारख्या युवकांचा प्रतिसाद असू शकतो. तर माझा तर असं असू शकतो, शक्य आहे, कारण की ते बोलतातच आहेत की तुम्ही कॉक्रोच आहेत करून, तर मग उतरणारच. जर सगळे कॉक्रोच हा टर्म वापरला गेला, मग तुला असं वाटत नाही म्हणजे ही सिस्टमची एकंदरीत काहीतरी चूक आहे यामध्ये? सिस्टमच गटार सारखं बनलंय तर मग झुरळ तर होणारच. आता म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही सिस्टम मुळे झालेली आहे असं वाटतं. हा, सिस्टममुळे तर झाली आहे नक्कीच. कॉक्रोच जनता पार्टी ही खरंच अस्तित्वात आली, देशामध्ये खरंच ग्राउंड लेवलला जर काम चालू केलं, तर एक युवक म्हणून, एक जेनझी म्हणून तुझ्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडनं? अशा 2 अपेक्षा सांग. मला तर हेच वाटतं की फर्स्ट ऑफ ऑल जॉब्स हे भेटले पाहिजे सगळ्यांना, ते मेक शुअर केलं पाहिजे त्यांनी. प्लस लेडीज सेफ्टी, वुमेन्सची सेफ्टी. म्हणजे भारताची नारी ही अजूनही सुरक्षित नाही असं म्हणताय? हो, बोलू शकतो. जॉब सगळ्यांनाच भेटले पाहिजे. आता सध्या सगळे शिकतायत पण जॉब पुढे कुठेच भेटत नाही, तर मग ते होईल असं मला वाटतं. त्याच्या वेळेस फॉलोअर्स किती आहेत काय कल्पना आहे, म्हणजे बघितलंय? काहीतरी 22 मिलियन काहीतरी आहेत आताच्या. म्हणजे बघतोयस कॉक्रोच जनता पार्टी बघतोयस, मग तू फॉलो केलंयस? नाही, मी नाही फॉलो केलं. का म्हणून? मी तर ज्यांना फॉलो केले त्यांना बोलतो फॉलो नका करू. का? काय त्याला हे उपयोग नाही फॉलो करू. त्या पाकिस्तानीच भरलेत ना सगळे. असं पाकिस्तान कसं म्हणू शकतोस तू? एवढा भारतात त्याचा उदो केला जातोय, भारतात एवढे फॉलोअर्स आहेत असं म्हणतायत, आणि ट्रेंडिंग वरती जेव्हा भारतात येतंय तर असं म्हणता येणार नाही की भारताचे फॉलोअर्स नाहीत. काय असं प्रूफ आहे तुझ्याकडे की बाबा पाकिस्तानी फॉलोअर्स आहेत त्याच्याकडे? काय आहे proof? ठीक आहे, आपण चेक करू ना, मग लागेल लाईव्ह मध्ये चेक करूया ना. म्हणजे आहे तुझ्याकडे? काय नाही काय लगेच कॅमेरा दाखवते की ते. हा, दाखव. मी माझ्या सहकार्यांना सांगेन की हे आता कॉक्रोच जनता पार्टी आमचे माय पण मित्र आहेत फॉलो, पण मी त्यांना सांगितले सगळ्यांना किती फॉलो फॉलो नका आहेत करू. त्याचे? म्हणजे काहीतरी 13 आहेत वाटतं, 13. 13 मित्र आहेत. हा, 13 मित्र म्हणजे फॉलो. तुझे 13 मित्र फॉलो करतात, हा, पण मी तू नाही. विरोध करतोय हा, कॉक्रोच विरोध. जनता पार्टी. हा. बाकी अजून फॉलोअर्स मध्ये जाऊन बघितलं ना आपण, तिथे आता आपण पाकिस्तानचा फ्लॅग पाठवू. हे बघा सगळे पाकिस्तानी. हे दिसतात? दिसतात ना? हे पुन्हा एकदा असं सरळ करून दाखव. हे सगळे फॉलोअर्स नाही काय सगळे पाकिस्तानीच आहेत. आता याच्यामध्ये ह्याचा टाकू आपण, बांगलादेश टाकू. बांगलादेश, हे सगळे आले बांगलादेशचे. सिमोर अजून आता काय, आता कुठला टाकतोस? तुर्कीचा टाकतोय. तुर्की. हा, तुर्की. हा पण इस्लामच कंट्री आहे. हा. हा बघ, सगळे तुर्कीचे. हे असेच सगळे भरलेत. हे सगळे युथला आपल्या भडकवण्यासाठी, आपल्या देशाविरुद्धसाठी हे सगळं चालू आहे. ना म्हणजे एकंदरीत मग लोकांनी भारताच्या फॉलो केलंय की नाही असं म्हणजे काय वाटतं? हा, असेल एक 9-10% असेल ज्यांना माहिती नाही. आता जसं की माझे मित्र आहेत 13 बघितले आपण, त्यांना माहितच नाही ना काय नक्की कशासाठी हे उघडलंय. त्यांना माहित समजल्यावरती मग काय, आता मी आहे तसं सांगतो, 1-2 जण भेटतील तसे. हा, पण ही चळवळ अशी फायदेशीर ठरणार नाही युवकांना असं वाटतं? युवकांना काय, त्यांना माहितच नाही ना अजून कशासाठी उघडले, काय यांचा अजेंडा काय. कॉक्रोच जनता पार्टी आणि कॉक्रोच जनता पार्टीचा वाढत असलेला फेम हा देशभरातला, या संदर्भात आपण युवकांसोबत चर्चा केली. युवकांना कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेतलं. अनेक युवकांनी कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन केलं, तर अनेकांनी कॉक्रोच जनता पार्टीचाच खुलासा केला. कुठचे फॉलोअर, कोणत्या देशाचे फॉलोअर, असं म्हणजे अशी मांडणी देखील अनेक फॉलोअर्सनी केली. परंतु ह्या संपूर्ण गोष्टी पाहता युवकांचं नेमकं म्हणणं काय हे आपण त्यामध्ये जाणून घेतलं. युवकांना त्या कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात नेमकं काय, ते आशावादी आहेत का या कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात, ते देखील आपण जाणून घेतलं. युवकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. परंतु तुमचं या कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात मत काय हे तुम्ही कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत.